महाराष्ट्रातील विधान परिषद निवडणुका अर्थात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आणि आज या सगळ्या निवडणुकांसाठी अर्ज माघारी घेण्याची शेवटची तारीख. पण खरं तर आजचा दिवस गाजवला तो म्हणजे बिनविरोध या नावानं, अनअपोज. पुणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि त्याच्याच जोडीला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ठाणे. या तिन्ही ठिकाणी, या तिन्ही विधान परिषद मतदारसंघांमध्ये बिनविरोध अशी भूमिका पार पडली आहे. पुण्यातून राष्ट्रवादी काँग्रेसचे विक्रम काकडे हे बिनविरोध निवडून आलेले आहेत. तिकडे ठाण्यामध्ये शिवसेनेचे रवींद्र फाटक हे बिनविरोध निवडून आलेले आहेत. तर तिकडे रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या ठिकाणी खासदार सुनील तटकरे यांचे सुपुत्र अनिकेत तटकरे हे देखील बिनविरोध निवडून आलेत. म्हणजे राष्ट्रवादीच्या वाट्याला ज्या 2 जागा विधान परिषदेच्या आल्या होत्या त्या दोन्ही जागा बिनविरोध झाल्या. अर्थात ठाण्यात तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं प्राबल्य, यांचं वर्चस्व आहेच. तिथे अर्थातच त्यांचं संख्याबळ देखील खूप होतं आणि त्याचाच फायदा रवींद्र फाटक यांना झाला. पण खरं तर जे उमेदवार अगदी मोठ्या आवाक्यामध्ये आणखी आपली सगळी ताकद दाखवण्यासाठी आपल्याच पक्षातल्या उमेदवारांविरुद्ध बंडखोरी करण्याचं उसना आणून अर्ज दाखल करत होते, त्यांचं बंड शमलं, बंडोबा झाले थंड. याच्या मागचं कारण काय आहे? एका दिवसात असं काय घडलं की यांना अर्ज माघारी घ्यावे लागले? आपण पुण्याचीच परिस्थिती बघूयात. पुण्यामध्ये एकतर उमेदवारी कुणाला द्यायची याच्यावरून वाद रंगला. निष्ठावंत की आत्ता आलेले आयात उमेदवार. पण त्या ठिकाणी पार्थ पवारांचे मित्र आणि भाजपमध्ये असलेले किंवा एकेकाळी भाजपचे राज्यसभा खासदार राहिलेले संजय काकडे यांचे सुपुत्र विक्रम काकडे. आता करायचं काय हा प्रश्न जेव्हा उपस्थित झाला तेव्हा जिजाई या बंगल्यावर मॅरेथॉन बैठका झाल्या आणि त्या बैठकांमध्ये मग पार्थ पवार असतील, सुनील तटकरे असतील, स्वतः दस्तूरखुद्द उपमुख्यमंत्री या ठिकाणी सुनेत्रा पवार असतील आणि बाकीचे सगळी नेते मंडळी. पण त्यामध्ये शिक्कामोर्तब झालं ते विक्रम काकडे या नावावर. अर्थात त्यावेळी विक्रम काकडेंना पक्षात घेण्यापूर्वी ते त्या पक्षातही नव्हते. पण अशा वेळी बापानं मुलाला आमदार करायचे म्हणून स्वतःचा पक्ष सोडला आणि स्वतःसह मुलाला घेऊन राष्ट्रवादीमध्ये डेरे दाखल झाले. त्यामुळे संजय काकडे आणि त्यांचे सुपुत्र विक्रम काकडे हे राष्ट्रवादीत दाखल झाले. खरं म्हणजे आदल्या दिवशी रात्री खलबतं, नंतर सकाळी बंड, नंतर दुपारी उमेदवारी आणि संध्याकाळी सगळ्यांना भेटायला सुरुवात. अर्थात विक्रम काकडे यांना उमेदवारी मिळाल्यानंतर तिकडे माजी आमदार राष्ट्रवादीचे सुनील टिंगरे, वडगाव शेरीचे माजी आमदार, हे मात्र नाराज झाले. रामदास गाडे नाराज झाले, सुरेश घुले नाराज झाले. आता या सगळ्या नाराजांची नाराजी दूर करणं, त्यात तिकडे भोसरीचे प्रथम आमदार विलास लांडे यांचा देखील समावेश होता. पण ही सगळी नाराजी दूर केली गेली. विक्रम काकडे यांना उमेदवारी डिक्लेअर झाली. आज सुनील टिंगरे यांनी अर्ज माघारी घेतला. त्यासोबतच भाजपचे जिल्हाध्यक्ष आणि पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद यांनी देखील शड्डू ठोकला आणि अपक्ष म्हणून आपला अर्ज भरला. पण तिकडे आमदार राहुल कुल यांनी त्यांना कूल राहायला सांगितलं आणि मुख्यमंत्र्यांची भेट घ्यायला सांगितलं. त्यानंतर देवाभाऊंनी या ठिकाणी त्यांची मनधरणी केली. त्यामुळे प्रदीप कंद देखील थंड झाले. सुनील टिंगरे माघार, प्रदीप कंद माघार. आता ठरलं की पुण्यात विक्रम काकडे विरुद्ध राष्ट्रवादी शरद पवारांचे उमेदवार श्रीकांत पाटील यांच्यामध्ये लढत होणार. पण झालं भलतंच. इकडे सुनेत्रा काकींचा फोन शरद पवारांना गेला, शरद पवारांचा फोन श्रीकांत पाटलांना गेला. श्रीकांत पाटील जिल्हाधिकारी कार्यालयात गेले, अर्ज मागे घेतला. उरलं कोण? फक्त विक्रम काकडे. म्हणजे पहिल्याच दणक्यात ज्यांना राजकारणाचा काही अनुभव नाहीये, ज्यांच्या नावावर 150 कोटी संपत्ती असेल, जे मोठे बांधकाम व्यावसायिक असतील, पण याच विक्रम काकडेंनी पहिल्याच दणक्यात असा विक्रम केला की विधान परिषदेला बिनविरोध निवडून आले. याचाच अर्थ मग एवढं सगळं जे काही राजकारण घडलं ते कशासाठी होतं? संजय काकडेंच्या मुलाला राष्ट्रवादीत न्यायचं, मग तिथं जाऊन त्यांना उमेदवारी द्यायची. मग इकडे शरद पवारांनी भा पाटील जे माजी आमदार राहिलेले आहेत, श्रीकांत पाटलांचे वडील, त्यांच्या मुलाला अर्थात श्रीकांत पाटलांना आपले जे पुण्याचे शहराध्यक्ष आहेत आपल्या पक्षाचे, त्यांना फोन करून सांगायचं आणि उमेदवारी अर्ज भरायला लावायचा. मग श्रीकांत पाटील वर्सेस विक्रम काकडे अशी रंगत लढणार, हा सामना होणार असं चित्र निर्माण करायचं. आणि अचानक श्रीकांत पाटलांना पुन्हा त्याच शरद पवारांनी फोन करून सांगायचं अर्ज माघारी घ्या. अरे मग हे कशासाठी? म्हणजे हा सगळा दबदबा, हा सगळा जो काही आतापर्यंतचा अस्तित्व दाखवण्याचा हा सगळा भाग आहे, यातून साध्य काय झालं?
म्हणजेच ज्या दिवशी अर्ज माघारीची दिवस उजाडतो ना त्याच दिवशी यांचं खरं चित्र क्लिअर होतं. त्यामुळं हा जो काही मधला सगळा केऑस होता याच्यावर सगळा पडदा पडला आणि विक्रम काकडे पार्थ पवारांचे मित्र, संजय काकडेंचे सुपुत्र, अर्थातच विक्रम काकडे बिनविरोध झाले. थोडंसं आता आपण रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गकडे जाऊयात. त्या ठिकाणी काय झालं? अनिकेत तटकरे, अर्थातच राष्ट्रवादीला जागा आल्या होत्या 2, त्यात अनिकेत तटकरे यांच्या विरोधात बाळ माने, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे ते उमेदवार होते. अर्थात त्यांनी उदय सामंत यांच्या विरोधात देखील निवडणूक लढवली होती. अर्थात त्यांचा पराभव झाला होता. पण हेच बाळ माने जिल्हाधिकारी कार्यालयात कुणासोबत दिसले? अहो, नितेश राणे. आणि मग हे दोघे त्या ठिकाणी गेले. नितेश राणे भाजपचे उमेदवार, शिवसेना उभाटाचा, कुणाच्या विरोधात उभा राहतोय? राष्ट्रवादीच्या अनिकेत तटकरेंविरोधात. बाळ मानेंनी देखील आपली तलवार मॅन केली. अनिकेत तटकरे बिनविरोध झाले. आता थोडंसं वळून ठाण्यात जाऊयात. आता ठाणे बोलला की एकनाथ शिंदेंचा बालेकिल्ला. पश्चिम बंगालवर सुद्धा शिंदे पॅटर्नचा प्रभाव पडावा इतकी एकनाथ शिंदेंची मोठी इमेज. आणि आता याच शिंदेंनी आपल्या ठाण्यात रवींद्र फाटक यांच्यासाठी विधान परिषदेचं फाटक उघडलं आणि त्या ठिकाणी रवींद्र फाटक यांना बिनविरोध विधान परिषदेवर पाठवलं. ही सगळी ताकद, ही सगळी बार्गेनिंग पॉवर कुणाच्या माध्यमातून घडतीये? आणि हे एवढं सगळं का करावं लागतंय? याचाच अर्थ निष्ठावंतांनी फक्त अर्ज भरणे तेही फोन आल्यावर आणि अर्ज माघारी घेणे तेही फोन आल्यावर, याच्या पलीकडे काही नाही. म्हणजे आता निष्ठावंत उरले अर्ज भरण्यापुरते आणि अर्ज माघारी घेण्यापुरते. आम्ही ठरवलेलाच उमेदवार हा त्या ठिकाणी आमदार होणार, हाच पायंडा, हाच ट्रेंड आपण आता अगदी प्रत्येक निवडणुकीतून पाहतोय. उर्वरित ज्या काही आत्तापर्यंतच्या 14 विधान परिषद स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जागा आहेत तिथंही अनेक जणांनी माघार घेतलेली आहे. काही ठिकाणी बंडखोरी झालेली आहे. आता तिथलं चित्र नेमकं काय आहे हे मी नक्कीच थोड्या वेळात तुम्हाला पुन्हा भेटणार आहे, तेव्हा सांगणारच आहे. LS मराठीवर नक्की अपडेट्स पाहत राहा. पण तुर्तास तरी पुणे बिनविरोध राष्ट्रवादीचे उमेदवार विक्रम काकडे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग बिनविरोध राष्ट्रवादीचे उमेदवार अनिकेत तटकरे आणि ठाणे बिनविरोध एकनाथ शिंदे शिवसेनेचे उमेदवार अर्थात रवींद्र फाटक. तुम्हाला काय वाटतं? व्हा व्यक्त आणि पाहत राहा LS मराठी फक्त.